स्वभावाकरता ओळखले जातात। याचा अनुभव पुन्हा एकदा पुण्यातील एका नेत्र रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी आला। यावेळी अजित पवारांनी लगावलेल्या टोल्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। मी डॉक्टरांनी जी काही पत्रिका काढलेली ती पण फार बारकाईने बघत होतो, परंतु नंतर माझ्या लक्षात आलं की आपण नेत्रालय आणि रेटिना सेंटरच्या उद्घाटनाला जातो। त्या पत्रिका जर असेल तर मागचं पान बघा, ते त्यांनी का अक्षर बारीक काढली, ही अक्षर वाचता ज्याला येतील त्याचे डोळे एकदम बोटाने सांगत अक्षर वाचून दाखवा, जो वाचून दाखवेल त्याला दवाखान्यात जायची गरज असते। अशा पद्धतीचं डॉक्टर मी बारकाईने बघत असतो। माझ्या आई वडिलांचा सत्कार करायचा, मला वाटलं डॉक्टर आता सत्कार करताना छानशी शाल काहीतरी आणतील। ते टॉवेल असतो ना, तो मोठा असतो, टॉवेल देखील आपण अंग पुसतो तो मोठा असतो। म्हणलं दवाखान्यात कुठं काटकसर झाली नाही, सगळीकडं काही प्रत्येक गोष्टी केल्या, परंतु वडिलांना शॉट टाकताना फार डॉक्टर काटकसर ही वागणं बरं नव्हतं। त्यामध्ये डॉक्टर शेवटी या आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही हे सगळं बघू शकला, म्हणून तुम्हाला ती डिंपल मिळाली, असं करू नका डॉक्टर। बाकीचे मला म्हणतात की ह्याला बोलवायचं म्हणजे काय बोलेल सांगता येत नाही, पण मी खरं बोलत असतो, चुकीचं बोलत नाही। मराठा आरक्षणाकरता 29 तारखेला मनोज जरांगे यांच्यासह मराठा समाज मुंबईकडे कूच करणार आहे। तत्पूर्वी बीडच्या मांजरसुंबा परिसरात आज दुपारी मनोज जरांगे यांची अंतिम निर्णय बैठक बोलवण्यात आली। या बैठकीतून राज्य सरकारला अंतिम इशारा दिला जाणार आहे। बैठकीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे। याला बैठकीचं नाव देण्यात आलं असलं तरी सभेची तयारी इथं करण्यात आली आहे। या बैठकीला कोण कोण उपस्थित राहतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे।